हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या तुमच्या सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आता आज बनवणार आहे शंकरपाळे. मस्त छान खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स असलेले शंकरपाळे इथं आज मी बनवणार आहे. त्यासाठी कुठलंही दूध वगैरे न वापरता मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी आपलं तूप घेतलेलं आहे. व्यवस्थित छान साखर विरघळेपर्यंत आता हे तापवून घेणार आहे. दूध पण घेऊ शकतो, पण पाणी आणि तूप साखर वगैरे घातल्यामुळे दूध फाटू शकतं, म्हणून मग मी पाण्याचाच वापर करते, दुधाचा वापर करत नाही. तर अशा पद्धतीने मी तापवून घेतलेलं आहे. तूपही त्याच्यामध्येच वेगळं मोहन न घालता. तर आता हे गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि आता 1 किलो मैदा घेतलेला आहे. इथं ते सगळं मिश्रण जे आहे ना, आता सगळं थंड होईपर्यंत म्हटलं आता मैदा जो आहे तो चाळून घेऊया. तर एकदा मैदा चाळून घेत आहे. 1 किलो मैदा मी इथं वापरणार आहे. 1 किलो मैद्यासाठी ते प्रमाण बिलकुल म्हणजे अचूक आहे. तर चवीनुसार मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकतात, नाही घातलं तरीही चालतं. नॉर्मल थोडं थंड झालेलं होतं पाणी आणि आता त्याच्यामध्ये चाळणीने गाळून घेणार आहे, कारण साखरेमध्ये कधी कधी थोडीफार घाण वगैरे असते किंवा वरती जमा होतं थोडाफार लेयर्स साखरेचा, त्याच्यामुळे मग ते गाळून घेतलेलं आहे. आणि आता कणिक जी आहे ती मळून घेणार आहे. 1 किलो मैद्यासाठी परफेक्ट असं माप आहे. 1 ग्लास फक्त पाणी घ्यायचं, कमी नाही आणि जास्त नाही, आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे मी. गोड तुम्हाला जास्त आवडत असेल तर मग साखरेचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकतात. तर आता कणिक मळून घेत आहे व्यवस्थित, अशी थोडीशी घट्टच मळून घेणार आहे मी कणिक, जास्त पातळ न करता. इतके छान आणि खमंग असे शंकरपाळे आपले तयार होतात. तर पाणी जे आहे ना, आपण जसं लागेल तसं हळूहळू टाकायचं. थोडंफार जास्त वगैरे जरी झालं तर साईडला काढून ठेवायचं. पण अगदी माझं परफेक्ट पूर्ण जेवढं पाणी मी घेतलेलं होतं 1 ग्लास तेवढं याला लागून गेलेलं होतं. तर आता शंकरपाळ्यांची कणिक जी होती ती इथे मळून झालेली होती. आता याला 15 ते 20 मिनटं मी मुरण्यासाठी तसंच ठेवणार आहे. आणि मी अर्धा तास ठेवलेली ती मुरण्यासाठी, 15-20 मिनटं ठेवलं तरीही चालतं. तर अर्ध्या तासानंतर कणिक इतकी छान मस्त मुरलेली होती ना, आता याची व्यवस्थित असा गोळा तयार करून घेणार आहे. याचा मळण्यासाठी आपल्याला थोडं घट्ट जातं, पण तितकेच शंकरपाळे खुसखुशीत असे आपले होतात. शंकरपाळ्यांसाठी आपण जी चपाती लाटतो ना, तर लाटताना थोडीशी म्हणजे अशी जाडसरच ती चपाती ठेवायची. त्याच्यामुळे छान लेयर्स येतात मग आपले शंकरपाळे तळताना. जास्त पातळ न करता थोडीशी अशी जाडसर चपाती जी आहे ना ती ठेवायची. तर आता थोडा मोठाच गोळा मी घेतलेला होता चपाती लाटण्यासाठी, आणि आता एक सारखी अशी जाडसर चपाती जी आहे ना ती लाटून घेणार आहे याची. तर बघू शकतात तुम्ही की किती जाड मी ठेवलेली आहे. तर आता सुरीने अशा पद्धतीने 4ही बाजूंनी व्यवस्थित असं कट करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या जे शंकरपाळ्यांचा आकार आहे ना तो एकसारखा आणि व्यवस्थित असा येईल. तर त्यासाठी 4ही बाजूंनी पोळी जी आहे ती कट करून घेतलेली होती. आता अशा पद्धतीने चौकोन पाडून घेणार आहे. तर जर आपल्याला दूध वगैरे टाकून कणिक मळायची असेल ना, तर मग तूप जे आहे ना ते तापून वेगळं मोहन घातलं ना तरीही चालतं. त्या प्रमाणानुसार पण शंकरपाळे जे आहेत ना खूप छान होतात. पण अशा पद्धतीने जर केले ना तर इतके छान होतात ना शंकरपाळे. तर एकदा जर तुम्ही करत नसाल ना तर नक्की ट्राय करून बघा. मी दरवर्षी याच पद्धतीने शंकरपाळे जे आहे ना ते बनवत असते. इतके छान आणि खमंग आपले शंकरपाळे तयार होतात ना, आणि खूप सारे लेयर्स जे आहेत ना ते तयार होतात. तर बघा म्हणजे केवढ्या जाड साईजमध्ये मी आपले शंकरपाळे जे होते ना ते इथं तयार करून घेतलेले होते. तर एक मी अगोदर याच्यामध्ये टाकून बघितला तेलामध्ये, शंकरपाळ्यावरती आल्यानंतर मग याच्यामध्ये बाकीचं जे आपले करून घेतलेले शंकरपाळे होते ना ते याच्यामध्ये घातलेले आहेत.
सुरुवातीला व्यवस्थित छान तेल तापल्यानंतर मग याच्यामध्ये आपले शंकरपाळे घातलेले आहेत. तर गॅस मी कमी गॅस ठेवलेला आहे इथे आणि व्यवस्थित असे ते आपल्या तेलामध्ये शंकरपाळे सेट झाल्यानंतरच त्यांना मिक्स करायचं, नाही तर मग मध्ये कधी कधी शंकरपाळे फुटतातही तेलामध्ये टाकल्यानंतर. आणि गॅस जर आपण व्यवस्थित याच्यामध्ये ठेवला ना, मीडियम गॅस जर ठेवला किंवा कमी गॅसवरती शंकरपाळे तळून घेतले तर मग छान असे शंकरपाळे आपले तयार होतात. आणि तळताना जर आपण फास्ट गॅस करून शंकरपाळे तळले तर वरती मात्र शंकरपाळे आपले तळले जातात, पण आतमध्ये मात्र मग ते कच्चे राहतात. त्यामुळे गॅस थोडासा कमी किंवा मग मध्यम गॅसवरच आपण शंकरपाळे जे आहे ना ते तळून घ्यायचे. तर जेणेकरून ते आतमध्येही व्यवस्थित छान असे तळले जातील. आणि तळून झाल्यानंतर मग छान त्यांना लेयर्स जे आहेत ते येत असतात. आणि जर गॅस आपला फुल राहिला तर मात्र वरचेवर आपले शंकरपाळे तळून होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. तर आता अशा पद्धतीने शंकरपाळे मी इथे तेलामध्ये व्यवस्थित छान झाल्यानंतरच त्यांना परतवून घेणार आहे. तळताच मी राहिलेले शंकरपाळेही तयार करून घेत होती. आणि जर एक सोबतच आपल्याला संपूर्ण शंकरपाळे तयार करून घ्यायचे असतील ना तरीही चालतात, पण मग मी बाकीचे होईपर्यंत इकडे एका साईडला लगोलग तयार करून घेत होती. तर बघा अशा पद्धतीने मस्त छान असे शंकरपाळे जे होते ना ते इथे माझे तळून झालेले होते, की बघू शकता तुम्ही किती छान फुललेले आहेत. तर आणि लेयर्स बघा कसे आलेले आहेत शंकरपाळ्यांना. तर आणि रंगही किती मस्त छान असा सुरेख आलेला आहे. तर मस्त सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळे तळून घेतलेले होते. अर्धे शंकरपाळे आहेत ना आपले तेलातून बाहेर काढल्यानंतर परत हे होतात, ते आपल्याला सुरुवातीला नरम वाटतात आणि नंतर मात्र मग ते एकसारखे छान खुसखुशीत असे शंकरपाळे आपले तयार होतात. तर असो बाकीचेही शंकरपाळे याचप्रमाणे मी अशा पद्धतीने इथे तळून घेतलेले होते आणि इतके छान खमंग खुसखुशीत असे शंकरपाळे तयार करून झालेले होते. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ताईंनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.